नमस्कार. न्यूजनामा बातम्यांचा जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. काँग्रेस पक्षानं लातूर जिल्हा परिषदेतील आपली रणनीती स्पष्ट केलेली आहे. काँग्रेस पक्षाच्या लातूर जिल्हा परिषदेतील गटनेतेपदी आशाताई भिसे यांची निवड करण्याचं जाहीर केलेलं आहे. त्याचबरोबर उपगटनेतेपदी सुभाष पवार यांची निवड झाल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. आशाताई भिसे या कामखेडा जिल्हा परिषद मतदारसंघाचं जे रेणापूर तालुक्यामध्ये आहे त्याचं नेतृत्व करतात. अवघ्या 2 मतांनी विजयी झालेल्या आशाताई भिसे राज्यभरामध्ये यापूर्वी चर्चेत आहेत. आता काँग्रेस पक्षानं त्यांना लातूर जिल्हा परिषदेच्या गटनेतेपदी निवड केल्यानं त्या पुन्हा एकदा राज्यभरात चर्चेत आल्यात. आशाताई भिसे आपल्यासोबत आहेत. ताई, आपलं स्वागत आहे. काय सांगाल, तुम्ही राज्य पातळीवरती यापूर्वी काम केलं आहे, महिलांचं संघटन असेल, वेगवेगळ्या पातळीवरती तुम्ही काम केलं आहे. काँग्रेस पक्षाने तुम्हाला दिलेली ही जी संधी आहे त्या संधीचं आपण कसं सोनं करणार आहात? खरं तर सुरुवातीला मी आभार मानेन आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, आदरणीय अमित भैया, आदरणीय धीरज भैया यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला ही जबाबदारी दिलेली आहे. आणि कामाची रणनीती जर म्हणाल तर लोकांसाठीचं काम आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे आहे ते ग्रामीण लातूर जनतेसाठीच काम करायचं आहे. ग्रामीण भागातले एवढे विविध प्रश्न आहेत, म्हणजे मागच्या काही काळात जवळजवळ 8 वर्षानंतर ही जिल्हा परिषदेची निवडणूक झालेली आहे. त्याच्यामुळे प्रश्न असे तुंबलेले आहेत, लोकांच्या खूप साऱ्या अपेक्षा आहेत. आणि ग्रामीण भागामधले रस्त्याचे विषय असतील, आरोग्याचे विषय असतील, गोठा असेल, विहिरी असतील, घरकुलं असतील, असे अनेक विविध प्रश्न लोकांचे आहेत. आणि हे प्रश्न मार्गी लावण्याचं काम आम्ही या माध्यमातून करणार आहोत. स्पष्ट दिसत आहे की भाजप आणि राष्ट्रवादीची या ठिकाणी म्हणजे कदाचित सत्ता स्थापन होईल हे चित्र स्पष्ट आहे आता, कारण बहुमत त्यांचं आहे. तुमचे जरी 23 सदस्य निवडून आले असतील, सभागृहामध्ये तुमची रणनीती कशी असणार आहे? तुमच्या रूपाने एक अभ्यासू चेहरा काँग्रेस पक्षाने दिलाय, काय सांगाल ताई? आम्ही असं माध्यमातून ऐकतोय की BJP आणि राष्ट्रवादीची युती होणार. जे काय होईल ते 16 तारखेला कळेलच. पण विरोधी पक्ष म्हणून आम्ही काम करत असताना नक्कीच पारदर्शक कारभार काँग्रेसचा राहणार आहे. आणि समाजभिमुख म्हणजे समाजासाठीचं जे काम आहे तेच काम आम्हाला करायचं आहे. वेगळं म्हणजे असं काही आणि मीच नाही तर मी एकटीच नाही, म्हणजे चेहरा जरी माझा असला तरी सगळी आमची 25 लोकांची जी टीम आहे ही टीम सगळी सातत्यानं लोकांचे प्रश्न घेऊन सभागृहात काम करेल. सभागृहामध्ये विषय मांडले जातील आणि पारदर्शक कारभार जसा आम्ही करणार आहोत तीच अपेक्षा सत्ताधाऱ्यांच्याकडनं पण असेल, किंबहुना आम्ही सत्ताधाऱ्यांना पारदर्शक कारभार करण्यासाठी भाग पाडू. बरोबर. दिलीपराव देशमुख असतील, दत्तात्रय बनसोडे गुरुजी असतील, प्रतिभा पाटील कवेकर असतील, अशी खूप मोठी यादी आहे ज्यांनी नेतृत्व केलं जिल्हा परिषदेचं. एक प्रतिमा जिल्हा परिषदेची राहिलेली आहे महाराष्ट्रामध्ये. ताई, जवळपास 36 घंटे जीबी चालते. कसं राहील स्वरूप? एक उत्सुकता लागून आहे, तुम्ही गटनेते झाल्यामुळे, तुम्ही विरोधी पक्षनेते झाल्यामुळे. नक्कीच, म्हणजे सभागृहाला खूप मोठा वारसा आहे. म्हणजे आदरणीय दिलीपराव देशमुख साहेबांचं अध्यक्ष म्हणून जे काम आहे ते आज देखील खूप आवर्जून लोक सांगतात. आणि आम्हाला देखील म्हणजे तो आदर्श डोळ्यासमोर ठेवूनच आम्ही काम करणार आहोत. म्हणजे समाजभूमिक जसं मी आत्ता जसं बोलले तर तशाच पद्धतीचं कार्यक्रम जिल्हा परिषदेमध्ये राबवला जाईल. आशाताई ह्या अंकुश ठेवण्याचं काम करतील सत्ताधाऱ्यावर? अंकुश म्हणणार नाही, काम करणार एवढं नक्की. आणि सत्ताधाऱ्यांच्याकडनं आम्ही काम करूनही घेऊ हा विश्वास मला वाटतो. शेवटी कसं आहे की निवडून येईपर्यंत पक्ष म्हणते मी, म्हणजे माझं सत्ताधाऱ्यांनाही आव्हान हेच असेल की निवडून येईपर्यंत आपण एका पक्षाचे, आता निवडून आलो तो आपण लातूरच्या जनतेचे, आणि जे काम करायचं ते जनतेसाठी काम करायचं आहे. त्याच्यामुळे माझं तुझं हे काही होणार नाही हा विश्वास मला वाटतो. आणि लोकांचं काम नक्कीच या माध्यमातून होईल हाही विश्वास मला वाटतो. धन्यवाद ताई. तर यामध्ये आशाताई भिसे यांनी सांगितलेलं आहे की येणाऱ्या काळात अभ्यासपूर्ण भाषणं असतील आणि लातूर जिल्ह्याचा अभ्यास, कारण बचत गटाच्या माध्यमातून आणि त्यांचं जे कार्य आहे ग्रामीण भागात विशेषतः महिलांसाठीचं, त्यामुळे त्यांना अभ्यास आहे लातूर जिल्ह्याचा. त्यामुळे लातूर जिल्ह्यातल्या जनतेसाठीचे जे महत्त्वाचे विषय आहेत, जिव्हाळ्याचे विषय आहेत, ते प्रश्न सभागृहामध्ये मांडले जातील. अंकुश असं ठेवणार नाही मी सरळ, परंतु सत्ताधाऱ्याकडनं कशा पद्धतीनं काम करून घेता येईल याची रणनीती मात्र काँग्रेस पक्ष निश्चित करेल, असं आशाताई भिसे यांनी सांगितलं. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूजनामा, लातूर.